गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेला केव्हा जाग येणार? एकीकडे गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे. मोठ्या मोठ्या बाप्पांच्या मूर्तींचे आगमन सुरू झाले. ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचे स्वागत होत आहे. पण दुसरीकडे आपल्या भिवंडी शहरातील रस्त्यांची परिस्थिती काय आहे? रस्त्यांवर खड्डे, उड्डाणपुलावर खड्डे, खड्ड्यांमध्ये पाणी आणि खड्ड्यांमधूनच बाप्पांच्या मोठ्या मोठ्या मूर्तींची मिरवणूक. गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण बाप्पांचे स्वागत करतोय. पण बाप्पांच्या आगमनाच्या मार्गावरच जर खड्डे असतील तर या शहराच्या प्रशासनाला हा प्रश्न विचारायचा नाही का? शेवटी भिवंडीकरांनी किती दिवस खड्ड्यांमध्ये प्रवास करायचा? दरवर्षी गणेशोत्सवाच्या आधी रस्त्यांची डागडुजी होईल अशी अपेक्षा असते. पण प्रत्यक्षात काय दिसतं? कुठे डांबर उखडलंय, कुठे मोठे मोठे खड्डे आहेत, कुठे पावसाचं पाणी साचलंय आणि काही ठिकाणी त्या रस्ता आहे की खड्डा हेच समजत नाही. या रस्त्यांवरून फक्त एक सामान्य नागरिकच जात नाही. याच मार्गावरून बाप्पांच्या मोठ्या मूर्ती घेऊन जाणारे वाहने जाणार आहेत. मोठ्या मूर्ती, मोठी वाहने, मोठ्या मिरवणुका आणि रस्त्यावर असे खड्डे. यामुळे वाहन चालकांना किती त्रास होईल? मूर्तीचे नुकसान होण्याची शक्यता, वाहनांचे नुकसान, वाहतूक कोंडी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपघाताचा धोका. आणि प्रश्न फक्त रस्त्यांचा नाही, उड्डाणपुलावरही खड्डे कायम असतील तर प्रशासन नेमकं वाट पाहतंय तरी कशाची? पावसाळा संपण्याची, गणेशोत्सव संपण्याची की एखादी मोठी दुर्घटना घडण्याची? हा प्रश्न भिवंडीकरांचा आहे. कारण नागरिक नियमितपणे कर भरतात. शहरातील रस्ते चांगले असावेत, सुरक्षित असावेत, यासाठी प्रशासनाकडून मूलभूत सुविधा मिळणं ही नागरिकांची अपेक्षा आहे. बाप्पांचं आगमन म्हणजे आनंद सक्षम. प्रत्येक गणेश भक्तांना आपल्या बाप्पाचं आगमन उत्साहात आणि सुरक्षितपणे व्हावं असंच वाटतं. मग प्रशासनाने या उत्सवाची गंभीर दखल घेण्याची वेळ आली नाही का? गणेशोत्सव सुरू होण्याआधी रस्त्यांवर खड्डे बुजवले जातील का? उड्डाणपुलांची दुरुस्ती केली जाईल का? बाप्पांच्या आगमनाची मार्गाची पाहणी केली जाईल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भिवंडीकरांना खड्डेमुक्त आणि सुरक्षित रस्ता मिळणार तरी कधी? सदर व्हिडिओ हा कुणावर टीका करण्यासाठी नाही. हा प्रश्न आहे आपल्या शहरांच्या सुविधांचा, आपल्या शहराच्या सुरक्षिततेचा आणि आपल्या भिवंडीकरांच्या हक्काचा. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेला विनंती आहे की गणेशोत्सवाच्या आधी शहरातील प्रमुख रस्ते, उड्डाणपूल आणि बाप्पांच्या आगमनाचे मार्ग तातडीने तपासा. जिथे खड्डा आहे तिथे योग्य पद्धतीने डागडुजी करा. कारण बाप्पांचं स्वागत आपण मोठ्या उत्साहात करतोय. पण बाप्पांच्या आगमनाचा मार्ग सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कोणाची? ही जबाबदारी प्रशासनाची आहे आणि आपलीही आहे. चला यंदाचा गणेशोत्सव उत्साह साजरा करूया, पण त्याचबरोबर आपल्या शहराच्या समस्यांकडे लक्ष वेधूया. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेला केव्हा जाग येणार? हा प्रश्न तुमचाही असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त भिवंडीकरांपर्यंत पोहोचवा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या परिसरात रस्त्यांची परिस्थिती कशी आहे. चला भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया, जय भिवंडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, तसेच चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईबही करावे. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.